आज लाडकी बहीण म्हणतायत, पण उद्या ती लाडकी बहीण सावत्र होईल याची काही गॅरंटी नाहीये. आधी खालून पैसे देत होते, आता वरून पैसे देत आहेत. आणि इलेक्शन घेत नाहीयेत कारण का त्यांना अजून महिलांपर्यंत. पण तुम्ही हुशार आहात. एक विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो, तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो 20,000, 12,000, 10,000, पण त्याचं कधी ऐकत नाही, तर ह्यांचं कुठे ऐकणार आहात तुम्ही? पण तो विनोदाचा भाग. ती दैवी शक्ती असते तुमच्यात, पण ती बाळाला जन्म करताना त्या दैवी ती वेदना सहन करायला तुम्ही त्या दैवी शक्तीचा वापर करता. पण अन्यायाच्या विरोधात बोलायला आपण त्या दैवी शक्तीचा वापर कधी करत का नाही? का नाही करत? आपण त्रास सहन करतो. महिलेमध्ये एवढी मोठी सहनशीलता असते, पण त्रास सहन करण्यासाठी